प्रणाम करते। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन मौजा कारली परिसर या परिसरामध्ये देण्यात आलं आणि सकाळला कारणी ते हवनकार्य झालं आणि लगेच एका भगवंताची शोभायात्रा निघाली। त्यानंतर परमेश्वरी काळाची चर्चा बैठक सुरू आहे। त्या चर्चा बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा गुरुदेवजी बाबाला माझा प्रणाम। तसेच आई वाराणसी बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारुतरावजी राऊतगुरुजी यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे माजी सचिव किरणजी राऊतसाहेब, मंडळाचे सचिव किरणजी राऊतसाहेब, तसेच मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दहीकर साहेब यांना माझा नमस्कार। तसेच मंडळाचे पदाधिकारी संचालक रमेशजी नकाते साहेब, ईश्वरजी चितगरे साहेब, हेमराजजी शिंदेकर साहेब, तसेच रवींद्रजी खापरे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच मंडळाचे माजी सचिव नरेंद्रजी मेहर साहेब यांना माझा नमस्कार। माजी सचिव विठ्ठलरावजी श्रीसागर साहेब यांना माझा नमस्कार। माजी संचालक फकीराजी जिपकाटे यांना माझा नमस्कार। तसेच उमरेड शाखेचे कार्याध्यक्ष गुणवंताजी भोयर साहेब, तसेच माजी कार्याध्यक्ष रमेशजी दंदोडे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक चरडेजी व त्यांच्या सर्व परिसरातले मार्गदर्शक यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या ज्यांनी सूत्रसंचालन सांभाळलं कालेजी मेसन यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या जो कार्यक्रम ज्यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला आमचे छोटे बंधू जयंतजी खुरे यांना सुद्धा माझा नमस्कार व सर्व तसेच आपल्या मंचावर जे येऊन गेले रामटेक क्षेत्र आपल्या ग्रामीण खासदार बर्वे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या परिसरातले सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वांना माझा नमस्कार। तसेच मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक सर्व आजी माजी यांना सर्वांना माझा नमस्कार। तसेच आमचे
रवींद्रजी खाबरे यांना सुद्धा, संचालक यांना सुद्धा माझा नमस्कार. तसे सर्व सेवकताई, बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. आपण या मार्गामध्ये जे आलेलो आहोत, सर्वच दुःखी, व्यसनी, परमात्म्याची निंदा करणारे असे भूतबाधेमध्ये असे सर्वांचे अनुभव, वेगवेगळे अनुभव आहे. आणि मला वाटत नाही का कोणी काहीतरी कारण असताना ह्या मार्गात आला नसेल. आणि मार्गात जो आलेला आहे सर्वांजवळ आपापला अनुभव आहे. कोणी सांगतात आम्हाला कोणताही त्रास नसताना आम्ही या मार्गाशी जुळलो, पण मला असं वाटत नाही. कारण की बाबाचे शब्द होते, त्या मार्गात येण्याचे कारण, जेव्हा आपल्याकडे काहीतरी कारण होतं तेव्हाच आपण या मार्गाशी जुळलो. आणि बाबांनी आपल्याला तेव्हा जवळ केलं आणि आपण या मार्गात आलो. कोणी दारूचे व्यसनी होते, कोणी दुःखी होते, कोणी भूतबाधेमध्ये होते. असे अनेक प्रकारचे जे दुःख असताना आपण या मार्गात जुळलो. औषध उपचार करून सुद्धा आपलं दुःख दूर झालं नाही. आणि मार्गात आल्यानंतर आपले दुःख दूर झाले, व्यसन बंद झाले. आणि आपली सर्वांकडे माझ्याकडे माझे अनुभव आहे. माझ्या घरचा एक अनुभव माझ्या मुलाच्या, मला वाटते 2001ची गोष्ट असेल. माझा मुलगा लहान होता आणि लहान असताना त्याला त्यावेळेस माता म्हणून असे फोळं आले. सर्वप्रथम माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, माझ्या पुतण्या होता, त्याला फोळं आले. त्यानंतर सोबत राहत असताना माझ्या मुलाला सुद्धा आले. आणि ते फोळं आल्यानंतर मी माझ्या परिवारामध्ये त्या मार्गाशी जुळलो होतो आणि बाकीचे माझा परिवार या मार्गामध्ये नव्हता. माझी आई माझ्या जवळ राहत असताना सुद्धा ते कार्य करायची नाही, पण माझ्या आईने परवानगी दिली होती. कारण की मी दारूच्या व्यसनी होतो, दुःखी सुद्धा होतो आणि मी या मार्गामध्ये माझा परिवार घेऊन आलो होतो. त्यावेळेस माझ्या मुलाला लहान असताना त्याला ती माता निघाली आणि माता निघाल्यानंतर माझ्या पुतण्याला सोबत सुद्धा निघाली. आणि काही दिवसांनी माझ्या आईने अनेक विचार बाजारामधून माता माईच्या मंदिराची पूजापाठ आणली आणि माझ्या पुतण्याला, भावाच्या मुलाला माता माईच्या मंदिरामध्ये नेलं आणि त्याच्यासोबत माझा मुलगा सुद्धा गेला होता. आणि गेल्यानंतर माझ्या आईने माझ्या पुतण्याला आणि त्यानंतर माझ्या मुलाला सुद्धा ते माता माईच्या मंदिरात रक्षा वगैरे लावली. आम्हाला आमच्या घरी कोणालाच माहीत नव्हतं. आणि लावल्यानंतर जिथे जिथे त्या माता माईच्या मंदिराची रक्षा लावली तिथे तिथे त्याला डागा येणं सुरू झाले. आणि डागाला असे जोरात रोजच्या रोज त्याच्या डागाची वाढ झाली. आणि वाढ होत असताना आम्हाला काही कळायचं नाही काही एकाएक कसं काय झालं. त्यानंतर 2-3 दिवसानंतर लक्षात आलं का आजीसोबत माताबाईच्या मंदिरामध्ये गेला होता आणि आजीने याला रक्षा लावून दिली. त्यानंतर मी साध्या कार्यातच होतो आणि माझी पत्नी आणि मी मार्गदर्शकाकडे गेलो आम्ही. आणि त्यांना सांगितलं का अशी आईच्या हाताने मातामाच्या मंदिरात रक्षा लावण्यात आली. आणि मार्गदर्शकाच्या शब्दांनी दवाखाना, औषध उपचार सगळा केला. औषध आणली आणि औषधीला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर
माहिती पडलं आणि माहिती पडल्यानंतर मार्गदर्शकांनी ते झालेली चूक समोर ठेवली, भगवंतासमोर ठेवली आणि मार्गदर्शकाचे शब्द घेऊन 7 दिवसाचे कार्य केले. आणि मार्गदर्शकांनी सांगितलं की जी औषध आणलेली आहे ती औषध लावा नको, 7 दिवसाचे कार्य करा, फक्त तेल आणि रक्षा लावा. आणि 7 दिवसाची जेव्हा आम्ही कार्याला सुरुवात केली, जे मोठे मोठे डाग आले ते कोळसारखे ते 5वा दिवस चालू होतात कार्याच्या. आणि 5व्या दिवसामध्ये जे आलेले डाग त्याचे कार्याला सुरुवात केली. डाग बिना औषधीने रक्षाने ते रक्षाने मिटणं सुरू झालं आणि 5 ते 6 दिवसात ते डाग नाहीसे झाले. आणि तेव्हा मला साध्या करत असताना अनुभव कळला ही परमात्मा परमेश्वरी शक्ती ही जागृत शक्ती आहे. जे डॉक्टरनं सांगितलं का वर्षभर औषध करून याची गॅरंटी नाही, हा कोणत्या प्रकार आहे. पण 7 दिवसाच्या कार्यामध्ये ते डाग नाहीसे झाले आणि त्यानंतर त्याला डाग आले नाही. आपण ह्या मार्गात आलो, कोणाचे दुःख दूर झाले, व्यसन बंद झाले आणि सर्व काही आपण जे जे भगवंतासमोर शब्द ठेवले ते ते आपल्याला मिळालेलं आहे. आणि अनुभव सुद्धा आहे, माईकवर सांगितल्यानं होणार नाही. आपण ह्या मार्गात आलो, बाबांनी आम्हाला छोटीशी नियमावली दिली आहे, तत्व शब्द नियम आणि वागायचं कसं, सत्य मर्यादा प्रेम आपल्याला सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना दिली आहे. आणि कुठेही आपल्याला बंधन ठेवलं नाही, कार्य करण्याकरता बंधन नाही ठेवलं. आणि सकाळी उठणे आणि आपले कामाधंद्याला लागणे, मेहनत करणे. आणि बाबांनी म्हटलं आहे जो सेवक या मार्गामध्ये आल्यानंतर बाबाच्या शिकवणीप्रमाणे कार्य करा तो गरीब आणि दुःखी राहणार नाही, राहील तो आपल्या कर्माने राहील. आम्हाला कार्य करायचे आहे आणि कार्य करताना फळाची आशा करू नये. देणारा हे बाबा आहे आणि शक्ती आहे. बाबांनी ज्या शक्तीची प्राप्ती केली ती शक्ती ही साधारण शक्ती नाही. बाबावर बी दुःख होते, बाबाच्या परिवारात दुःख होते. बाबांनी शक्तीची प्राप्ती केली आणि शक्तीने बाबाकडून घडवून घेतलेलं आहे. आणि बाबाच्या परिवाराचं दुःख दूर झालं. त्यानंतर बाबांनी आपल्यापर्यंत दुःखी मानवापर्यंत पोहोचले. आपलं सुद्धा दुःख दूर झालं, आपलं सुद्धा जीवन बनलं. जे जे आम्ही भगवंतासमोर बाबासमोर ज्याची ज्याची आम्हाला गरज होती आम्ही जे ठेवलं ते सुद्धा आम्हाला मिळालं. बाबांनी आमचे कार्य केले. आज आपली सर्वांची सर्व सेवकाची पाळी आहे. आज आमच्या बाबांनी ज्या मंडळाची स्थापना केली आहे मंडळ, आज आमची जिम्मेदारी आहे त्या मंडळाचे कार्य करण्याची. जे काही अधिक दुःखी मानव आहे त्यांचं दुःख दूर करण्याकरता हा मार्गाशी कसा जोडेल हे सुद्धा कार्य आम्हाला करायचे आहे. आणि आज आम्ही या माईकवर खूप जोरजोरात बोलतो, पण माझ्या म्हणणे एका जागा बोलतो त्या पद्धतीने आम्ही चालतो का त्याचा सुद्धा आम्हाला सर्वांना विचार करायचा. आम्ही इकडे माईकवर वेगळं बोलतो, इकडे आमचे कार्य वेगळे राहतात. आता गुरुजींना सांगितलं हा मार्गात आल्यानंतर मी
सेवक सेवकाला फसवण्याचे कार्य सुद्धा करत आहे. या पद्धतीचे कार्य करा नको, चांगले कार्य करा. आम्हाला जीवन मिळालेलं आहे. मी या मार्गात असताना 30 वर्षाची माझी वय होती. आता मला 26-27 वर्ष झाले. जो माझा पहिला दिवस होता, मला माझ्यावर अशी वेळ आली की आत्महत्या केल्याशिवाय मला दुसरा कोणताही उपाय होता नाही. कारण की मला दारूचं व्यसन होतं, त्यासोबत जुवा लॅटरीचं सुद्धा व्यसन होतं. आणि या व्यसनामुळे परिपूर्ण घरातली खालावलेली होती. दुःखसुद्धा होते. मार्गात आलो, बाबांनी सगळं काही मिळालं. कधी जीवनात विचार केला नाही, ते मला मिळालेलं आहे. आणि आपण जन्माला आलेलो आहोत. एक दिवस जाणे आहे, मला सुद्धा जाणे आहे. आपल्याला सर्वांना एक दिवस कार्य करून जाणे. आज आमच्याजवळ वेळ आहे. जे काही आमच्या आपसामध्ये मतभेद असेल त्याचे विसर्जन करायला पाहिजे. आणि आम्ही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक आहे, बाबाचे सेवक आहे. त्याचे विसर्जन करून एकतेचे कार्य करायला पाहिजे. उद्या आज आम्ही मार्गात आलो तेव्हापासून पाहत आहोत एकामेकाच्या विरोध करण्यामध्ये आमची वेळ निघून राहिली. कोणी सांगतात आम्ही 50 वर्षाचे सेवक आहोत, कोणी म्हणतात आम्ही 30 वर्षाचे सेवक आहे. पण बाबाने आमचे कार्य केले आहे. आम्ही इतक्या वर्षामध्ये बाबासाठी काय केलं तो सुद्धा आम्हाला स्वतःकडे बोट दाखवणं गरजेचं आहे. आज आमचे ज्या पटंगामध्ये कार्य होत आहे, आमचे जयंतभाऊ खुरे त्यांनी आपल्या मौदा आश्रमला शौचालय बनवला. मला वाटते 30-35 लाखाच्या वर त्यांनी खर्च केला असं. ही शेती सुद्धा त्यांनी आता घेतलेली आहे. आणि त्याची इच्छा झाली, त्याची शेती मी घेतली. त्या पटांगणामध्ये भगवत कार्य व्हायला पाहिजे आणि हे सुद्धा घडून आलेले आहे. आपण भगवंतासमोर बाबासोबत समोर इच्छा करा. बाबा आमच्या इच्छा जे राहते ते जरूर करू. पण आम्ही कार्य करण्याच्या पहिलेच फळाची इच्छा करतो, पण बाबा त्या फळाला सफलता देत नाही. आम्ही स्वार्थी व्यक्ती आहोत. मार्गात आलो, जास्त आमच्यामध्ये स्वार्थाचे कार्य जास्त करत आहोत. आज मी ह्या पदावर आहो. याच्या आधी अधिक काही मंचावर बसलेले आहे, ते पदावर होते. आज ते माजी झाले. आज आम्ही पदावर आहो. आज आजी आहो. उद्या समोर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा चांगले कार्य करा. बाबाला आवडणारे कार्य करा. उद्या तुम्ही सुद्धा या पदावर येऊन कार्य करू शकता. कारण की ही शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे, ही साधारण शक्ती नाही. आपण व्यक्ती आहोत. आपण कार्य करता करता थकून जाऊ, पण ही शक्ती थकणार नाही, ही सदैव चालत राहणार आहे. आणि या शक्तीला थांबणार सुद्धा नाही. म्हणून ही शक्तीला ओळखा. आणि आपल्याला सर्वाला या शक्तीचा अनुभव आलेला आहे. आणि बाबा आपल्यामधून शरीररूपी 1996 मध्ये निघून गेले, पण बाबाची आत्मा आणि हे शक्ती हे एक रूप होऊन आपले सर्वांचे सेवकाचे कार्य करत आहे आणि सदैव करत राहणार आहे. आणि बाबाने जे आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे, परमात्मा एक सेवक मंडळाची, चांगले कार्य करा, एकतेचे कार्य करा. आज आम्ही पाहत आहोत जे बाबांनी मंडळाची जिम्मेदारी पदाधिकारी, मार्गदर्शक, कर्मचारी, सेवक यांच्यावर दिलेली आहे. म्हणजे आज आम्हाला असं वाटते की आम्ही पदाधिकारी बनलो तर आमच्यासारखा मान कोणी नाही. मार्गदर्शक बनले, मार्गदर्शकाला असं वाटते तर आमच्यासारखा कोणीच नाही.
झाले झाले बाबांनी जिम्मेदारी दिली, चला मी पण येते, आणि मी हा अहंकारी शब्द आहे. जिथे मी येते तिथं आमचा विकास थांबते, जिथे आम्ही येते तिथून विकास सुरुवात होते. त्याकरता मी ते विसर्जन करा, आणि आम्ही सर्व सेवक बाबाचे आहोत, आणि बाबाचे कार्य आम्हाला करायचे आहे. वेळ झालेला आहे. सर्वांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवा. आणि मी कसा, माझे कार्य कसे, स्वतःकडे बोट दाखवून सर्वप्रथम आपल्या परिवाराकडे लक्ष करा आणि आपलं जीवन बनवा. एक दिवस येणार आहे आणि एक दिवस आम्हाला जायचे आहे. बाबा आम्हाला विचारत का ह्या मार्गात तुला जवळ केलं, जे आमचं जीवन संपलेलं होतं, जे आम्हाला पुनर्जन्म दिला, आणि आम्ही काय कार्य केले ते आम्हाला बाबा विचारणार आहे. त्याकरता आज बी आमच्याजवळ वेळ आहे. आज आमचे सोनकुसरे काकाजी 85 वर्षाची वय आहे, आमचे गुरुजी 80 वर्षाची वय आहे. आज बी हे सुद्धा कार्य करून राहिल्या, आणि आपली सुद्धा सर्वांची जिम्मेदारी आहे बाबाचे कार्य करा. आणि आजचा दिवस आपला सर्वांकरता, माझ्याकरता सुद्धा, मंचाकरता सुद्धा, आणि गुढीपाडवा हा आपल्या मराठी लोकांकरता नवीन वर्ष आहे. आपला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना, सर्व सेवकताई, सर्व मंचांना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वेळ झालेला आहे. समोर 3 एप्रिलचा कार्यक्रम आहे. चांगल्या एकतेने आणि हसीखुशीने चांगले कार्य करा. एवढेच बोलतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.